तोंड भारी केलं बाकी मध्ये तोंड भारी सो छान आहे त्याच्यात टाकू कर एकदम मध्ये आता प्रवीण करणार आहे. चला आपण आता एक हॉर्स राईड बघूया. आशिया खंडातील सर्वाधिक दुसरं मोठं पठार आहे. हॉर्स रायडिंग थोडाफार एक्सपिरियन्स आता इथे शेअर होतोय. 1 2 3 अरे काय शॉट गेलेला ना क्रिस्पी कुठे आहे अरे ती पण वेगळी पिशवी आहे क्रिस्पी. ही एक वेगळी मजा. चला पण घ्या या. प्रवीण कसं झालं चिकन बरोबर आहे? एकदम जबरदस्त रुपयाला एकदम भारी केलेलं आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, एका नव्या सकाळी तुमच्या एका नव्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर मी रणजित आणि माझ्या घेरप विथ रणजित या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. एका युनिक अशा प्लेसला भेट देणार आहोत. तर चला आपण त्याची जर्नी चालू करूया. सो लेट्स गो. तर आजची ही सोलो राईड नसणार आहे. आज आपली ग्रुप राईड असणार आहे आणि ग्रुपचा मीटअप पॉइंट हा कळंबोली बस स्टॉप इथे ठरला आहे आणि त्याची वेळ आहे सकाळची 3:30 वाजता. पोचलोय आता मी चेंबूरमध्ये. इथे महाराजांचा पुतळा आहे. आपण महाराजांना चालत्या गाडीवरूनच मुजरा करूया हे महाराज आणि पुढचा प्रवास सुरू करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चला तर आजचा आपला नवा ग्रुप प्रवास आपण करणार आहोत. भेटूया आपण आता मीटअप पॉइंट वरती कळंबोली बस स्टॉप वरती. चला फायनली मित्रांनो आपण आपल्या मीटअप पॉइंट पर्यंत पोहोचलोय आणि आपली एवढी सगळी मंडळी आहे. मीच लेट आलो का? अजून कोण कोण आहे? चला सगळे आलेत म्हणजे मीच लेट झालोय. ओ माय गॉड. माहित नाही अजून कोणतरी यायचं बाकी आहे. चहा झाला आणि आता मी पुढचा प्रवास सुरू. सो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. सगळ्यांना अगदी काळोखी शुभ सकाळ. चहा झालाय सगळ्याचा. सो प्रवासाला आता सुरुवात केली आम्ही पनवेल वरून. आता जस्ट आम्ही निघतोय. सो काळोखात मध्ये मला सर्वच असा ग्रुप विजिबल झाला नसेल. एकदा व्यवस्थित सनराईज झाला की आपण भेटूच.
नाईट व्ह्यू काय असा दिसतोय. चंद्रदेव आपल्या समोरच आहेत. चला आपले सवंगाडी पुढे गेलेत. थोडा थांबू नाही शकत आहे मी आता. वरती ब्रिज वरती मित्रांनो इतका वारा लागतोय, गाडी ढकलत होता पूर्ण असा, एवढा वारा आहे. मला अजून घाट चढायचा आहे. आपण आता पुण्यापासून 50 किलोमीटर दूर आहोत. तर सकाळचे वाजलेत आता 6. अजून अंधार आहेच, पण आता डोंगरामागचे ढग, थंडीचं प्रमाण आणखी वाढत चाललंय जसजसं पुण्याच्या जवळ चाललो आपण. तर आपण मुंबईतून नॉनस्टॉप प्रवास केलाय हा आताचा. डोंगरामागून आकाश थोडासा लालसर होत असलेला दिसतोय. म्हणजे आता थोड्या वेळात आपल्या सूर्यदेवांचे आपल्याला दर्शन होईल. 130 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत पूर्ण केलाय. आपला टोटल आजचा प्रवास असणार आहे 253 किलोमीटर. 235 ते 253 किलोमीटर मधला आपला एक डेस्टिनेशन असेल. सगळ्यांना शुभ सकाळ. थंडी आणि थंड हवेचं ठिकाण ऐकायला किती मस्त वाटतं, पण ते अनुभवायला आपण हवं मित्रांनो. समोरच बोर्ड आहे आपल्या. तर पुणे आपल्यापासून आता 30 किलोमीटर अंतरावरती आहे. चला मस्त. जसं आपण पुण्याकडे पुढे पुढे जातोय तसे थंडीचं प्रमाण हे वाढतच चाललंय मित्रांनो. हे एक नोटीस केलंय मी. आणि मस्त असा आता थंडी एवढी लागते की हाताना आता अक्षरशः मुंग्या यायला लागल्यात. आणि आपण कंटिन्यू अशी गाडी आतापर्यंत चालवली आहे. पनवेलला आपण एक छोटा ब्रेक घेतला, पेट्रोल फिल केलं आणि मग तिथून पुढे जे निघालोय आपण ते आपण आतापर्यंत कंटिन्यू निघालोय. म्हणजे 119 किलोमीटर गाडी आता सध्या रनिंग झाली आहे. तर त्यातले 35 किलोमीटर आपण काढले. तर एवढा प्रवास हा आपण कंटिन्यू केलाय. अरे आपल्याकडे आहे आता ही नवीन तोंड भारी केलं, बाकी चला हा आमचा हा पहिला ब्रेक आहे आणि आम्ही थांबलोय देहू रोड सर्कल जवळ. इथला हा एक कॉर्नरवाला ढाबा आहे. असे काय आमची टोटली आजची मंडळी. किती जण आहोत आपण? कोण लपतोय? हा प्रवीण, विनेश. चला आता वाजलेत 6:55. टी ब्रेक होतोय. कट करायला लागेल तेवढं. काय रोड आहे मित्रांनो, आणि गाडी चालवायला एवढी मजा येते ना. मॉर्निंग मित्रांनो, 5वा घेर उतरतच नाही अजून. काय हवंय कडक एकदम रोड. गाडी चालवायला जी मजा येते ना मित्रांनो, awesome. रोजच्या कामाचा थकवा ना यानंच निघून जातो.
अजून काय हवं मित्रांनो, अजून काय हवं मित्रांनो? वेळ आली आहे ती कात्रजच्या टर्नल मधून प्रवास करण्याची. सो आय एम एक्साइटेड. खूपदा मी हा कात्रजचा रील मध्ये आणि इतरांच्या ब्लॉग मध्ये पाहिला. आज मी स्वतः प्रवास करणार. नवीन कात्रज बोगदा, न्यू कात्रज टर्नल. 1458 मीटरचा हा टर्नल आहे. याचा साऊंड बेस आहे आतमधला. कशेडी टर्नलचा मी प्रवास केला खूपदा. आज कात्रज. फायनली आपण टर्नल मधून बाहेर आलोय. आज थोडस वातावरण उदार होतं तसं बाहेर आलोय. आता पुन्हा थोडा थंडावा जाणार. काय काय झालंय? टायर जळालाय. कसला धूर येतोय. काय घाट रस्ता आहे मित्रांनो. गाडी चालवायला ही मजा येते ना. गाडी अशी मस्त लीन होते. आणि ही अशी लिहिते. वा, समोरचा नजारा. काय वळण आहेत मित्रांनो. बट इथे ड्राईव्ह केअरफुली करायला हवं. खूपच छान आहे. आणि मेन म्हणजे हा डांबरी रस्ता आहे, तर टायरनं ग्रीप ही अगदी व्यवस्थित मिळते. अगदी भर पावसात काय इथलं दृश्य असेल ना, एक अंदाज करा मित्रांनो. हेच आहे अशा गोष्टी अनुभवणं. यासाठी आपण घरातून बाहेर पडायला हवं. आणि रोज त्या ऑफिस घर याच्या रुटीनपेक्षा एक वेगळं रुटीन आपण कधीतरी घेतलं पाहिजे. खरंच असे अनुभव अनुभवता येतील मित्रांनो. खरंच आपल्याला ही बाहेरची दुनिया बघायला मिळेल. आपण आपल्या राहत्या घरी आणि गाव याच्या व्यतिरिक्त आपलं जास्त काही फिरणं होत नाही. पण हे असं काहीतरी बाहेर निघणं म्हणजे आपल्याला हे जग केवढं असावं याचा थोडाफार अंदाज घेता येईल. म्हणून मित्रांनो, फिरणं हे एक गरजेचं आहे. वाव, दृश्य
बघितलं काय क्लोज कॉल होता. रिक्षावाला ट्रॅफिक कशामुळे काय माहिती. आपल्याकडे बाईक असल्याचा हा अशा वेळेला जो आनंद येतो ना तो वेगळाच असतो मित्रांनो. सगळ्या गाड्या थांबल्यात पण आपण कारणाने चाललंय. निसर्गाच्या सानिध्यात हरवून जावंसं वाटतं. अशी गाडी घेऊन निघायचं आणि सगळं बाजूला ठेवून निसर्गाचा आनंद घ्यायचा. काही असा डोंगराच्या एकदम धारेवरती थोडं बांधले. आपण पाचगणीमध्ये पोहोचलो आहे. महाबळेश्वर आय एम कमिंग. 10 झालेत बरोबर आणि आता आपण पाचगणीमध्ये पोहोचलोय. चला फायनली आपण आपल्या विश्रांतीगृहाकडे पोहोचतोय. आपले रूम हे इथे बुक केले. चला आपल्या गाड्या पार्क झाल्या आणि आपलं हे विश्रांतीगृह असणार आहे. आणि आता फायनली माझा प्रवास वडाळ्यापासून 261 किलोमीटर आता टोटल झाला आपला प्रवास. सो आता आपण पहिल्यांदा विश्रांती करणार आहोत. आता टाकायचं हे सगळं काढून ठेवला मी तुम्ही. फेस वॉश कोणी आणला आहे? फेस वॉश आहे. साबण बिबन साबण. चला फायनली घरामध्ये. ए रोहित तिकडे जा. हाफ रेट मध्ये भेटलं. सगळ्यांची आता कधी रेस्ट करेन असं झालंय सगळ्यांना. तर आता आम्ही सगळे फ्रेश होऊ आणि थोडा वेळ रेस्ट करून मग सगळे महाबळेश्वरचे स्पॉट्स बघायला सुरुवात करू. चला असा काय रूम आहे. काय कर माहिती आहे, पिशव्या दोन्ही पण काढून पेटच्या इथं ठेव. कारण ऑलरेडी आता असं पण आपण येणार असंच जाऊया आता आणि नाश्ता करून. आणि ते धप्पा रोहित हाय. ही अशी आमची पूर्ण टीम. आज बाथरूम मध्ये जा काय विनय प्रवीण आहे बघ. ज्याच्यासाठी आपण आलोय म्हणजे महाबळेश्वर फिरण्यासाठी. तर चला महाबळेश्वर फिरण्यास सुरुवात करूया.
हो महाबळेश्वर. महाबळेश्वर फिरण्याआधी पोटात काहीतरी हवं, तर अजूनपर्यंत तरी आमचा एक चहाच झाला होता. आता आम्ही नाश्ता करतोय जरा. अशा आमच्या 6 गाड्या आहेत आणि आम्ही टोटल 10 जण. व्हेज. तुला काय पाहिजे? व्हेज? व्हेज नाही, व्हेज व्हेज व्हेज. अरे सगळे व्हेज आहे, आम्ही सगळे नॉनव्हेज व्हेज आहे. मेंदू वडा खूप छान आहे. फालतू भेटते. खाल्ल्यानंतर त्याची प्रतिक्रिया देऊ आम्ही. पावची क्वालिटी बघ ना, त्याच्यावरून समजतं. बनपाव किती रुपये हा एक प्लेट? 100. तर आमचा हा मिसळ पाव, याची इथे MRP आहे 100 रुपये. आणि त्याची टेस्ट कशी आहे आता विनेश सांगेल. कशी वाटलं विनेश? चांगली आहे. चांगली असतोय. हरिदा तुम्ही सांगा. चांगले. बादली आले हे एवढंच समजलं, डीप पण होत नाही. आपली दुसरी टीम तवसा पण दिली नाही. आणि आपण आता चाललोय टेबल पॉइंट पाहायला. हा, तर असं काहीचं एंट्रन्सचं वातावरण आहे, कोल्ड. मित्रांनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो. आता मी ऊन पडतंय, पण असं बाईकवरून आता चालत असताना जी हवा लागते, ती हवा एकदम थंड आहे. 1 वाजला मित्रांनो, 12:50 झाले आणि हवा थंड लागते, ऊन असून सुद्धा. हे महाबळेश्वरचं एंट्रन्स. वी आर रिच्ड ॲट टेबल पॉइंट. इथे पार्किंगला तुम्हाला तुमची गाडी घेऊन आलात तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पार्किंगसाठी अगदी व्यवस्थित जागा अशी आहे. तर हा अथांग असा पसरलेला पठार हे आशिया खंडातील सर्वाधिक दुसरं मोठं पठार आहे आणि या पठाराची समुद्र सपाटीपासूनची उंची 4500 मीटर इतकी आहे. याचं हा विस्तार हा 95 एकर इतका आहे. तर हा टेबल पॉइंट हे आज आपण पाहतोय. आता आहे बरोबर. किती रुपये? छोटा मारायचा आहे, मोठा मारायचा आहे. छोटा छोटा बोलला आणि कंट्रोल कसा करायचा? सांगतो की तुम्हाला. तुम्हाला झेंडा फर्स्ट वाला असं रिंग सर करावं मारते 300 येत नाही आपल्याला. सांगतो की मी तुम्हाला. असं रिंग सर करावं मारते 300 आहे. मोठा बोलला सामने बघा, घोडा गाडी दिसतोय का, लाल वाडाचा झेंडा आहे, ते मोठा मारला ते 700 रुपयाचं आहे. कुठं लाल घोडा? ती घोडा गाडी दिसते का तुम्हाला? घोडा गाडी तिथनं असं रिंग सर करावं मारते 700 रुपयाचं आहे. तुम्हाला 500 मध्ये मोठा राऊंड मार. आपण दोघं बसूया. मध्ये आता आपण प्रवीण करणार आहे आणि रोहित करणार आहे. प्रतीक चला आपण आता एक हॉर्स राईड बघूया. एक हॉर्स राईड करणार रुपेश, प्रवीण आणि चला, हे आमचे 2 पर्यटक आता हॉर्स राईड करणार आहेत आणि तो एक तिसरा जो गेला आता. कडक चालते रे तो.
थोडाफार एक्सपिरियन्स आता इथे शेअर होतोय. माहिती आहे का जरा पॉईंटची माहिती सांगतो का. आम्ही आईस्क्रीम विकतो, चांगली वाटली घ्या नाही तर घेऊ नका. पण माहिती आहे का वरचं पठारी हे पूर्ण 6.5 किलोमीटरचं मैदान आहे आणि आपण समुद्र पठारीपासून 4778 फूट सी लेवलला उंचावरती उभा आहोत. ही समोर 5 गणी शहरात बघा उंच झाडं दिसतात ना, त्याला सूचीपर्ण वृक्ष म्हणतात. हे ऑक्सिजनचं प्रमाण जे असतं थंड हवा सोडतात, म्हणून ते क्लायमेट 12 महिने थंड असतं. तुम्ही एप्रिल मे मध्ये जरी आला ना क्लायमेट असं जातं बघा. पलीकडच्या डोंगरावर भिलार गाव आहे, पुस्तकांचं गाव. हे घराघरामध्ये लायब्ररी वाचनालय म्हणून त्याला पुस्तकांचं गाव असं म्हटलं जातं. हे समोरचा डोंगर दिसतो ना, हे सह्याद्री माउंटन आहे, जावलीचं खोरं. त्याच्या बॅक साईडला एकनाथ शिंदेचं गाव आहे बघा. तो जे टावरच्या खाली जे डॅम दिसतो बाजीराव मस्तानी बघा, शेवटला जलसमाधी घेतो ना इथं शूटिंग झाले बघा बाजीराव मस्तानी. हा, त्या टावरच्या खाली बघा डॅम दिसतो, त्याला महू डॅम म्हणतात. आणि ह्या 5 गणी शहरात 45 शाळात इंग्लिश मिडियमच्या. अश्वगंधा तुळस मध असतं, यानं सर्दी निघून जाते बघा. टेस्ट बघा सर, आवडलं. हँडपोट आहे बिना फ्रीज. तुम्ही अरे एशियातले सगळ्यात मोठं दुसरं पठार आहे, तुला संपेल का? 1 2 3. तुम्ही इथे आलात तर लहान मुलांसाठी सुद्धा सर्कसची सोय आहे इथे. आणि हे असे पार्किंग. इथे तुम्ही तुमची 2 व्हीलर 4 व्हीलर काही घेऊन आलात तरी तुम्हाला पार्किंगचा काही इश्यू होणार नाही आहे. प्रथमेश हाय कर. हाय. चला टेबल पॉइंट झालाय आपला. मॅप्रो गार्डनच्या बाहेरच स्ट्रॉबेरीचे स्टॉल्स लागले. आपण आता आहोत मॅप्रोमध्ये. सो डिसाईड होतं आता कुठून कसं जायचं. स्ट्रॉबेरी नॅनो बिग स्ट्रॉबेरी. हां मुलांची सहल आली आहे. मॅप्रोला एंट्री अशी आहे. आता जातोय गेम खेळायला. कोण खेळणार आहे तू? पाठी उभं राहायचे, दोन्ही बॉल एक एक करून बकेटच्या आत मी टाकायचे. दोन्ही पण आतमध्ये राहिले तुम्हाला यापैकी जो टॉय पाहिजे मला 100 रुपये 150.
सिंगल गेम खेळायचा आहे तर 150 ला आहे. कॉम्बो मध्ये खेळायचं आहे 5 जण 10 जण 15 जण जे पण असतील 100 रुपये गेम. थोडा पुढे आले तरी चालेल पण त्या हे रेड पट्टीच्या पुढे नको जाऊ. अरे काय खालच्या साईडला बॉल असा तुम्ही अंदाज हलू टाकाल एकदम. म्हणजे एका शॉट मध्ये की दोन शॉट सगळे पडले पाहिजे. किती रुपये? 150 ला 1 चान्स आहे 500 ला 5 चान्स. दोन शॉट मी एक मारतो तो. तू एक शॉट मार. बघू मित्र. बोल ना हा एक सगळे पडले पाहिजे. आउट ऑफ द टेबल झाले पाहिजेत. मागे पुढे पडले चालते जेव्हा नाही पडले. पडणार शॉट गेलेला खाली मारा. अरे यार 3 राहिलेत वरती. रेडी नको एकेकाने मारा कुठतरी. विनेश रेडी. साईड वर ए फातिमा साइड हो हातने अच्छा मारा माती खाल्ली सल्या. याला मार याला मधल्याला. एकदम है ना बीच के लास्ट में जो बीच का है ना उस पे निशाना मार. हा मस्त. हा मस्त टाली. दोन भाग आहेत. हे रुपया एक मार रुपया हा रुपया. जा पुढे जरा पुढे. याला मारू. फक्त रेड पट्टीच्या पुढे जाऊ नको बस. कुठे रेड पट्टी? आतीपती टेबल ला ये. हा ही आहे ना इकडे. क्रॉस फायर. थांबा. हे आहे ना स्पिन कर. हा ये बा. अजून मार रुपया. दोन आहेत ना. एक खाला ना. अजून एक आहे. मग आता किती झाले? 4 झाले. अजून एक बाकी आहे. एकात ना सगळे. अजून मार. अजून एक मार. एक राहिला एक मार. 4 झाले 4. नाही 2 एक तू मार. दोन्ही तू मारतो का? बरोबर खालच्याला मार धरून. काय काढतो? हा काढतो. पडलं रोहित खजऱ्या त्याला तिकडून मार. म्हणजे तो साईडचा इथून मार. इथून मार. हा इथून मार. इकडून मार. मधल्याला क्रॉस मार. दे त्याला मारायला. त्याच्यात मारा दे. हा त्याला दे. लांबरा पीक फायर करतोय. हो पीक कुठल्याला मारतोय? त्याला मारतो. मार मार तू काय तिन्ही पडले पाहिजे. 3 अरे गेला. अजून पहिला सोडा साईडला हा याला पहिला साईडला अजून काय चान्स. एक पण नाही. नाव खराब केलं शे. प्रत्येकाने दोन्ही मारले. रितू ये ना. Emang cuma aku jadi kayak halu ini kok. काय नाही. कॉइन टाकले. एक स्ट्रॉबेरी घेऊया आपण. गोड आहे. ते सांग. गोड आहे. एक बघू द्या. एक गोडवाला. आता तुम्हाला हे बघा ना. हे द्या ना 120. नाही नाही. Let's go for Nasta.
तर मित्रांनो, हा फेरफटका आज आपण थांबवतोय. मी तरी रात्री 2:30 वाजता उठलेलो आणि तेव्हापासून मग आम्ही निघालोय. 3:30 वाजता निघालो मी घरून, 3-3:30ला. त्याच्यानंतर आम्ही जे कंटिन्यू ड्राईव्ह करतोय ते ड्राईव्हच होते. तर आता आजचा दिवसचा फेरफटका संपवतोय आणि आता आपण आज इथे राहणार आणि उद्याचा दिवस पुन्हा असाच फेरफटका सुरू ठेवणार. तरी आता थोडा नाश्ता झाला, मग रात्रीचं डिनर आणि मग विश्रांती. आजचा असा हा शेड्यूल असणार आहे आपला. आज थोडीफार महाबळेश्वर मधली पॉइंट्स पाहिले आणि उर्वरित आता उद्या. आता वाजलेत 6-8. रात्रीचं डिनर आणि मग विश्रांती आणि पुन्हा उद्याच्या सकाळी आपण उर्वरित महाबळेश्वर पाहणार आहोत. आजची ट्रॅव्हलिंग ही इथे संपतीये. असा होता डे 1. विदाऊट रेस्ट आम्ही आजचा हा दिवस पूर्ण महाबळेश्वर फिरलोय. काही मोजकेच पॉईंट्स असे झालेत. आजची ही आमची भटकंती आता आम्ही इथे थांबवतोय आणि उद्या ही भटकंती सकाळ झाल्यानंतर पुन्हा सुरू होणार आहे. तत्पूर्वी आता आजचा आमचा नाईट हा इथे महाबळेश्वरमध्ये होणार आहे आणि आता आमच्या थोडी फ्रेश होऊ, मग डिनर आणि मग गाढ निद्रेत सगळे झोपे जाणार आहोत. कारण आत्ता 6-12 वाजलेत आणि थंडी तर खूप आहे मित्रांनो, थंडी खूप. महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण. महाबळेश्वरला आलं आणि स्ट्रॉबेरी खाल्लं नाही कसं होणार ना. तर आम्ही आज 1 किलो स्ट्रॉबेरी घेऊन आले. ते आज रात्री त्याचा फडशा पाडणार आहोत. तर ही अशी आजची रात्री होणार आहे. आता थंडी काय बोल, पण वर जाशील तर लगेच काय गाडून ही तयारी चालली आहे चिकनची. आमचा कुक आहे रुपेश, तो चिकनची ही तयारी करतोय आता. तिकडे चिकनची तयारी चालली आहे आणि इकडे शेकोटी पेटवली. थोडं आता शेकोटीची इकडे तयारी करतोय तो प्रतीक. आजच्या दिवसभरातले फोटो इथे स्लाइड होत आहेत. तिकडे मांजरी मिळाला नसता. आम्ही इथं शेकोटीची मजा घेतोय आणि मांजराने आता बेत केला होता. आता मांजरान पार्टी केला नसती. आता मांजराची चांगली झाली होती. तिलाकडे मस्त भेटली. बाकीची रेसिपी तयार होते तोपर्यंत आपला केक बी कुठं आणलं बा आज राहिलेलं पार्सल हे आता आलंय. चिकन मध्ये आता दही मिक्स करतोय. तुम्ही काय फोटो पाठवताय, डिलीट करताय, डिलीट करताय. शंकरांचा चेहरा दाखव. भविष्यातले शंकर असं पण कर बघ. आपली रेसिपी रेडी झाली आहे. फक्त टाकायची आहे ते फक्त शेकोटीमध्ये. लाईनिंग घेतोय चला आपण आता फॉईल मध्ये गुंडाळलेले चिकन टाकतोय हवेमध्ये. काय बोलताय साधे ती मला शांती करून ती तर खाऊ नये. बस आता वाट बघतोय फक्त एक कधी शिजतंय. आणि जाऊन कर आता. आपल्या एका सवंगड्याचाच बर्थडे आहे.
प्रवीणचा हा कालच बर्थडे होऊन गेला सेलिब्रेशन हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू. अरे हा फिरून आला बाहेर. अरे काय फोडतो तू रोज चालू कर इकडून जरा जरा निखिल चालू कर. आपलं चिकन शिजलंय आता फक्त वेळ आहे ते खायची वेळ. किती मेंबर क्रिस्पी कुठे आहे? अरे ती बा वेगळी पिशवी आहे क्रिस्पी ही. मस्त आलाय. क्रिस्पी की थोडी हे मी काय म्हणतो आता रुपयाचं पाय धुवू आणि अरे ह्याच्यावर बस. ही एक वेगळी मजा. चला तुम्ही पण घ्या या. प्रवीण कसं झालं चिकन बरोबर आहे? एकदम जबरदस्त रुपयाने एकदम भारी केलेलं आहे चिकन. आपला कुक इकडे बसलेत. कुक हाय कर. हाय मला हे द्या ना. चलो लेट्स स्टार्ट. हे रोहित बोलतो प्रतीक आम्हाला ग्लासात स्प्राईट दे ना. अरे प्लेट नाही उरली काय? अरे घे ना, आहे ना ही चटणी विचारतो बघतो आधी, लागली तर ठीक मस्त आहे. लागते. चला आता शेवटची 10 ते 15 मिनिटं आम्ही आता शेकोटी जवळ बसणार आहोत आणि मग गोइंग टू बेड. सध्या हिशोब चालू आहे. काय म्हणतो रणजित? सध्या घरघर हिशोब चालू आहे. तर हा आजचा होता पहिला दिवस. कसा वाटला आमचा हा भटकंतीचा पहिला दिवस इन महाबळेश्वर हे तुम्ही नक्की सांगा. चला.